एका छोट्याशा गावात दोन अनाथ बहिणी राहत होत्या. मोठ्या बहिणीचे नाव गौरी होते तर धाकट्या बहिणीचे नाव वैशाली होते. गौरी कोणतेही काम मन लावून पूर्ण एकाग्रतेने करत असे तर वैशालीचे मन फार लवकर भरकटत असे. गौरी अत्यंत श्रद्धाळू होती. देवपूजा, प्रार्थना आणि सत्कर्म यावर तिची अपार निष्ठा होती. पण वैशालीचा स्वभाव तिच्यापेक्षा अगदी वेगळा होता. एके दिवशी गौरी आणि वैशाली जवळच्या गावात फिरण्यासाठी निघाल्या. वाटेत त्यांना काही गावकरी आपापसात बोलताना दिसले. अरे, तुला कळलं का? गावाबाहेरच्या एका छोट्याशा कुटीत एक महान संत महाराज राहायला आले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असं सगळे म्हणतात. हो भाऊ, खरंच त्यांच्या कृपेनेच आमच्या घरी पुत्ररत्नाचा जन्म झाला. ते अतिशय सिद्ध आणि पुण्यवान संत आहेत. हे ऐकताच गौरी म्हणाली, अगं वैशाली, चल ना, आपणही त्या संत महाराजांचे दर्शन घेऊया. अगं गौरी, आपण इथे संतांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत का? बघ ना, हा जंगलाचा परिसर किती सुंदर आहे. आधी त्याचा आनंद घेऊया. अगं वैशाली, जंगलाचं सौंदर्य आपण कधीही पाहू शकतो, पण अशा महान संताच्या दर्शनाची संधी रोज मिळत नाही. हा सुवर्ण योग आपण वाया घालवू नये. चल, लवकर चल. असं म्हणत दोन्ही बहिणी त्या संत महाराजांच्या कुटीचा शोध घेण्यासाठी पुढे निघाल्या. थोडे अंतर चालल्यानंतर त्यांना एक छोटीशी कुटी दिसली. अगं वैशाली, बघ ना, तीच संत महाराजांची कुटी आहे. असं म्हणत गौरी आणि वैशाली कुटीकडे जाऊ लागल्या. कुटीत पोहोचल्यावर त्यांनी पाहिलं की संत महाराज गाढ ध्यानमग्न अवस्थेत बसले होते. अगं गौरी, संत महाराज तर ध्यानात आहेत. आपण आता घरी परत जाऊया. नाही वैशाली, आज आपण त्यांच्या आशीर्वादाशिवाय घरी परत जाणार नाही. तोपर्यंत आपण कुटीबाहेर शांतपणे बसूया. असं म्हणत दोघी कुटीबाहेर बसल्या. काही वेळाने वैशालीला खूप भूक लागली. अगं गौरी, मला खूप भूक लागली आहे. अगं, तू इथेच थांब, मी जंगलातून तुझ्यासाठी काही फळं घेऊन येते. अगं, जंगलात जाण्याची काय गरज आहे? मी कुटीत काही फळं पाहिली आहेत, तीच घेऊन येते. नाही वैशाली, दुसऱ्याची परवानगी न घेता त्यांची कोणतीही वस्तू वापरणं किंवा खाणं योग्य नाही. मला एक वचन दे, तुझ्या चंचल मनावर ताबा ठेवशील आणि संत महाराजांच्या परवानगीशिवाय कुटीतील फळांना हातही लावणार नाहीस. हो गौरी, मी तुला वचन देते. वैशालीकडून वचन घेतल्यानंतर गौरी जंगलात फळं आणण्यासाठी निघून गेली. जंगलात योग्य फळ शोधताना गौरीला थोडा वेळ लागला. इकडे कुटी बाहेर बसलेली वैशाली मनातच म्हणू लागली, ही गौरी अजून कशी आली नाही? आतापर्यंत तर ती यायला हवी होती. मी काय करू? जर मी कुटीतील फळं खाल्ली तर गौरी माझ्यावर नक्कीच रागावेल. पण काहीही न खाता माझं मन शांत होत नाही. मी जर फक्त एकच फळ खाल्लं तर गौरीला काय कळणार आहे? ती आली की मी तिला दुसरंच काहीतरी सांगीन. असं मनाशी ठरून वैशाली कुटीच्या आत गेली. तेवढ्यात संत महाराजांनी डोळे उघडले आणि कडक आवाजात विचारलं, अगं मुली, तू कोण आहेस आणि आमच्या परवानगीशिवाय या कुटीत येण्याचं धाडस तू कसं केलंस? अहो महाराज, मला क्षमा करा. मला खूप भूक लागली होती म्हणून मी तुमच्या कुटीतलं एक फळ उचललं. अगं मुली, काही क्षण आमचं ध्यान पूर्ण होईपर्यंत तू थांबू शकली नसतीस का? स्वतःच्या भुकेवर तुझा इतकाही ताबा नाही की थोडा वेळ संयम बाळगशील. ज्याला स्वतःच्या मनावर आणि इच्छांवर नियंत्रण ठेवता येत नाही त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतात. जा, मी तुला शाप देतो. या क्षणापासून तू सर्परूप धारण करशील. अहो महाराज, मला क्षमा करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली आहे. पण तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच तिचं रूपांतर एका मोठ्या सर्पात झालं. घाबरलेला तो सर्प तिथून वेगाने जंगलाच्या दिशेने निघून गेला. थोड्याच वेळाने गौरी जंगलातून फळं घेऊन परत आली. ती आजूबाजूला पाहत हाका मारू लागली.
अगं वैशाली, वैशाली, कुठे आहेस तू? तिने सगळीकडे शोध घेतला, पण वैशालीचा काहीच पत्ता लागला नाही. गौरी खूप चिंताग्रस्त झाली. ती जंगलात बराच वेळ बहिणीचा शोध घेत राहिली, पण वैशाली कुठेच दिसली नाही. शेवटी ती घाबरत संत महाराजांच्या कुटीत गेली आणि नम्रपणे म्हणाली, महाराज, कृपा करून माझी मदत करा. माझी धाकटी बहीण कुठे गेली आहे? मला काही समजत नाही. मी तिला इथेच थांबायला सांगितलं होतं, पण आता ती कुठेच दिसत नाही. महाराज, मी तिच्यासाठी जंगलातून फळं आणायला गेले होते. कृपा करून आपल्या दिव्य दृष्टीने सांगा, माझी बहीण कुठे आहे? गौरीचं बोलणं ऐकताच संत महाराजांना घडलेला सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी शांतपणे वैशालीने केलेली चूक, तिचा उतावळेपणा आणि तिला मिळालेला शाप याची संपूर्ण हकीकत गौरीला सांगितली. हे ऐकताच गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. महाराज, हे काय झालं? माझ्या बहिणीशिवाय या जगात माझं कोणीही नाही. तिच्याशिवाय मी कसं जगू? मुली, मी दिलेला शाप परत घेऊ शकत नाही, पण तुला एक वरदान नक्की देऊ शकतो. तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. तुझ्या बहिणीने माझी वर्षभराची तपश्चर्या भंग केली होती, त्यामुळे मला खूप क्रोध अनावर झाला. महाराज, माझी एकच इच्छा आहे. पुढच्या जन्मी वैशाली पुन्हा माझीच बहीण म्हणून जन्माला यावी आणि तिला असा मार्ग मिळावा की ज्यामुळे तिला या शापातून मुक्ती मिळेल. तथास्तु, तुझी मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. पुढील जन्मात तुझी बहीण पुन्हा तुला मिळेल आणि योग्य वेळी तिला या शापातून मुक्तीही मिळेल. गौरी संत महाराजांना नमस्कार करून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तेथून निघून गेली. इकडे सर्परूप धारण केलेली वैशाली जंगलात भटकत होती. ती मनातच म्हणत होती, मी कुठे जाऊ, कुठे लपू, स्वतःचं रक्षण कसं करू? असं भटकता भटकता तिला एक ऋषींचा शांत आश्रम दिसला. त्या आश्रमात सर्वत्र भक्तिमय वातावरण होतं. वैशाली मनातच म्हणाली, इथे तर मी सुरक्षित राहीन. आश्रमात सर्वजण मंत्रोच्चार करत होते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तेवढ्यात तिथे एक गाय आली. तेवढ्यात आश्रमातील एका शिष्याने रागाने म्हटले, अगं गाई, थांब, तुला याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. तू आमचं पिण्याचं पाणी दूषित केलं आहेस. असं म्हणत तो तिथून धावत गेला आणि हातात एक जाड काठी घेऊन परत आला. त्याने त्या गायीवर निर्दयपणे प्रहार करण्यास सुरुवात केली. इतक्यात आश्रमाचे गुरुदेव आणि इतर शिष्य तिथे आले. गुरुदेवांनी कडक आवाजात विचारले, अरे, हे काय करत आहेस तू? एका निरपराध मुक्या जीवावर असा अत्याचार का करत आहेस? अहो गुरुदेव, या गायीने आपलं पिण्याचं पाणी दूषित केलं आहे आणि या जागेला अपवित्र केलं आहे. अपवित्र? अरे, एखाद्या जीवाला न समजून त्याला मारणं हेच खरं अपवित्र कर्म आहे. थांब, त्याला अजिबात हात लावू नकोस. पण तो शिष्य गुरुदेवांचं ऐकायला तयार नव्हता. उलट त्याने त्या गायीवर अधिक प्रहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे गुरुदेव संतापून म्हणाले, अशा अहंकारी आणि क्रूर शिष्याला या आश्रमात स्थान नाही. या क्षणापासून तू आश्रम सोडून निघून जा. अपमान झाल्यामुळे तो शिष्य संतापाने आश्रमाबाहेर निघून गेला. बाहेर पडताच तो मनातच म्हणू लागला, गुरुदेवांनी सगळ्यांसमोर माझा अपमान केला. हा अपमान मी कधीच विसरणार नाही. जसं त्यांनी मला या आश्रमातून हाकलून दिलं, तसंच एक दिवस मी त्यांनाही आणि त्यांच्या शिष्यांनाही या आश्रमातून बाहेर काढीन. इकडे गुरुदेव त्या गायीजवळ गेले आणि हात जोडले आणि प्रेमाने म्हणाले, हे गाय माते, आमच्या आश्रमात तुझा अपमान झाला त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. आमच्या शिष्याच्या वागण्यामुळे तुला दुःख सहन करावं लागलं. अरे शिष्यांनो, आज आपल्या आश्रमात मोठा भंडारा आयोजित करण्यात आला आहे. सर्व तयारी तात्काळ पूर्ण करा. आज आपल्या आश्रमात आसपासच्या गावातील अनेक आदरणीय गुरु आणि संत येणार आहेत. त्यामुळे काही शिष्यांनी भंडाऱ्यासाठी स्वादिष्ट खीर बनवण्याची तयारी सुरू करा.
तोपर्यंत आम्ही यज्ञाची तयारी करतो. जशी आज्ञा गुरुदेव. ही सगळी चर्चा आश्रमाबाहेर लपून बसलेल्या त्या माजी शिष्याने ऐकली. त्याचं नाव नकुल होतं. सुडाच्या भावनेने त्याचं मन भरून गेलं होतं. तो मनातच म्हणाला, आज मी तुम्हा सर्वांना असा धडा शिकवीन जो तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. गुरुदेवांच्या आदेशानुसार 2 शिष्यांनी भंडाऱ्यासाठी खीर बनवण्यास सुरुवात केली. दूर उभा असलेला नकुल हे सगळं बारकाईने पाहत होता. योग्य संधी मिळताच त्याने एका पाण्याने भरलेल्या मडक्यावर दगड फेकला. धाडकन मडके फुटले आणि त्यातील पाणी वाहत जाऊन यज्ञकुंडाच्या दिशेने जाऊ लागले. एक शिष्य घाबरून ओरडला, अरे, मडके फुटलं. हे पाणी यज्ञकुंडाकडे जात आहे. जर ते तिथे पोहोचलं तर यज्ञात विघ्न येईल. चला लवकर ते थांबूया. असं म्हणत दोन्ही शिष्य तिकडे धावत गेले आणि वाहणारं पाणी अडवण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून नकुल दुष्टपणे हसला. तो मनातच म्हणाला, हे मूर्ख, यज्ञ वाचवायला धावले पण खीर माझ्यासाठी एकटी सोडून गेले. असं म्हणत तो खिरीजवळ गेला. त्याने एका भांड्यात बंद केलेला अत्यंत विषारी सर्प काढला आणि तो खिरीच्या मोठ्या पातेल्यात टाकून दिला. काही क्षणातच त्या सर्पाच्या विषामुळे संपूर्ण खीर विषारी झाली. हे सर्व सर्परूपातील वैशालीने पाहिलं. ती मनातच म्हणाली, जर आश्रमातील गुरु शिष्य आणि पाहुण्यांनी ही विषारी खीर खाल्ली तर मोठा अनर्थ होईल. अनेक निष्पाप लोकांचे प्राण जातील. मला काहीतरी केलं पाहिजे, पण मी काय करू? मग थोड्याच वेळात यज्ञाची सांगता झाली आणि सर्वजण भंडाऱ्यासाठी एकत्र जमू लागले. यज्ञ संपन्न झाल्यानंतर गुरुदेव म्हणाले, शिष्यांनो, आता खीर घेऊन या. प्रथम तिचा नैवेद्य अर्पण करू, त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटू. जशी आज्ञा गुरुदेव. असं म्हणत दोन्ही शिष्य खीर आणण्यासाठी स्वयंपाकाच्या ठिकाणी गेले. एक शिष्य म्हणाला, अरे, खीर पूर्णपणे तयार झाली आहे. चल ती गुरुदेवांकडे घेऊन जाऊया. हे सर्व पाहून सर्परूपातील वैशाली मनातच म्हणाली, मला यांना थांबवलंच पाहिजे. जर ही विषारी खीर प्रसाद म्हणून सर्वांनी खाल्ली तर अनेकांचे प्राण जातील. शिवाय हीच खीर नैवेद्य म्हणून अर्पण झाली तर तेही मोठं पाप ठरेल. मला काहीतरी करावंच लागेल. दूर उभा असलेला नकुल मनातच दुष्टपणे हसत म्हणाला, आता माझ्या मनाला समाधान मिळेल. थोड्याच वेळात या आश्रमात आक्रोशाने हाहाकार माजेल. क्षणाचाही विलंब न करता वैशाली जवळच्या झाडावर चढली. योग्य क्षण साधून तिने थेट खिरीच्या मोठ्या पातेल्यात उडी मारली. हे पाहताच शिष्य घाबरून ओरडले, अरे देवा, हे काय झालं? ते धावत गुरुदेवांकडे गेले. गुरुदेव, क्षमा करा. खिरीच्या पातेल्यात एक सर्प पडला आहे. आता ही खीर पूर्णपणे विषारी झाली आहे. अरे, मग ही खीर आता कोणासाठीही सुरक्षित नाही. ती माणसांसाठीच नव्हे तर मुक्या प्राण्यांसाठीही प्राणघातक ठरू शकते. ती अशा ठिकाणी टाकून द्या जिथे कोणताही प्राणी तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. जशी आज्ञा गुरुदेव. हे सर्व पाहून नकुलही आश्चर्यचकित झाला. त्याची संपूर्ण योजना फसली होती. शिष्यांनी ती खीर दूर नेऊन टाकली. ती रिकामी करताना त्यांच्या नजरेस एक मूर्त विषारी सर्प पडला. ते आश्चर्याने ताबडतोब गुरुदेवांकडे धावत आले आणि म्हणाले, गुरुदेव, खिरीच्या पातेल्यात आधीपासूनच एक मूर्त विषारी सर्प होता. तो तिथे कसा आला? हे ऐकताच गुरुदेव ध्यानस्थ झाले. त्यांच्या दिव्य दृष्टीसमोर घडलेला संपूर्ण प्रसंग उलगडला. नकुलने सुडाच्या भावनेतून विषारी सर्प खिरीत टाकला होता आणि आश्रमातील सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी सर्परूपातील वैशालीने स्वतःहून त्या खिरीत उडी घेतली होती. अरे शिष्यांनो, या सर्पाचा त्याग अतुलनीय आहे. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता याने आपल्या सर्वांचे प्राण वाचवले. असा निस्वार्थ त्याग फार थोर असतो. हे परमेश्वरा, या महान जीवावर तुझी कृपा असू दे. पुढील जन्मी याला मनुष्य रूप लाभू दे. याच्या त्यागाचे फळ याला नक्कीच मिळो. हे सर्व ऐकून नकुल हळूच तिथून निसटण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात गुरुदेवांची नजर त्याच्यावर पडली.
ते कडक आवाजात म्हणाले. थांब नकुल. नकुल भीतीने थांबला. गुरुदेव म्हणाले, अरे तुझ्या या दुष्ट कृत्यामुळे निरपराध लोकांचे प्राण धोक्यात आले, म्हणून मी तुला शाप देतो. तुझं उर्वरित आयुष्य दुःख, क्लेश आणि अस्थिरतेत जाईल. यापुढे तू या किंवा कोणत्याही आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न केलास तर त्या क्षणी अग्नीत भस्म होशील. तुला कुठेही आश्रय मिळणार नाही. हे ऐकताच नकुल घाबरून तिथून पळून गेला. दुसरीकडे गौरी आपल्या लाडक्या बहिणी वैशालीच्या विरहाने दिवसेंदिवस खंगत गेली. तिचं मन कोणत्याच गोष्टीत रमेना. अखेर एक दिवस बहिणीच्या आठवणीतच तिने अखेरचा श्वास घेतला. गावकऱ्यांनी दुःखी अंतकरणाने तिच्यावर अंत्यसंस्कार केले, परंतु नियतीने त्या दोन्ही बहिणींसाठी वेगळाच निर्णय घेतला होता. त्यांचा पुन्हा एकदा मिलाप होणार होता आणि त्यांच्या अपूर्ण नात्याची नवी सुरुवात पुढील जन्मात होणार होती. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते संयम, प्रामाणिकपणा आणि आज्ञापालन हे जीवनातील सर्वात मोठे गुण आहेत. लोभ, उतावळेपणा आणि खोटेपणा माणसाला संकटात टाकतात, तर निस्वार्थ त्याग आणि परोपकार शेवटी फळाला येतात. गुरूंचा आदर, सत्कर्म आणि इतरांच्या जीवाचे रक्षण करणारा त्याग कधीही व्यर्थ जात नाही. ईश्वर अशा निस्वार्थ कर्माचे योग्य फळ नक्कीच देतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.